आता जो तुम्ही प्रीमध्ये व्हिडिओ पाहिला तो इंस्टाग्रामला खूपच ट्रेंडला चाललाय, त्याच्यावरती हे जे ट्युटोरियल आहे तर आणलेला हा व्हिडिओ आहे तो तुम्ही एका क्लिकमध्ये क्रिएट करू शकता VN ॲप्लिकेशनमधून। तर आता तुम्हाला काय करायचं, हा व्हिडिओ क्रिएट करण्यासाठी तुमचं VN आहे ते ओपन करायचं आहे आणि चॅनलवरती कोणी नवीन आलं असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। असे ट्रेंडिंग टॉपिकवरती ट्युटोरियल तो आपल्या चॅनलवरती घेऊन जातील। इथे VN ओपन केल्यानंतर होम स्क्रीनवरती यायचे। होम स्क्रीनवरती आल्यानंतर इथे तुम्हाला वरती 3 डॉटच्या शेजारी QR कोडचा ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं। त्याच्यानंतर गॅलरीच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। स्क्रीनवरती जो हा QR कोड पाहताय तो तुम्हाला इथे सिलेक्ट करायचा। हाच QR कोड आपण खाली दिलेला आहे। हा QR कोड इथून सिलेक्ट केल्यानंतर इथून अशा प्रकारे आपला जो प्रोजेक्ट आहे ते ओपन होऊन जाईल। हा जो प्रोजेक्ट आहे ते ओपन झालेला तुम्हाला इथून आता काय करायचं, सिम्पली डाउनलोडचा ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं इथे यूज टेम्पलेटच्या जागेवरती। तर डाउनलोड झाल्यानंतर इथे तुम्हाला यूज टेम्पलेटचा ऑप्शन आहे ते मिळून जाईल, त्यावरती आता क्लिक करायचं यूज टेम्पलेटवरती। त्याच्यानंतर इथून तुम्हाला आता तुमचे फोटो इथून सिलेक्ट करायचे। तर तुम्हाला इथून मी फोटो कसे सिलेक्ट करायचे एकदा सांगतो। तर सिम्पली आपण इथून पहिले एक फोटो इथून सिलेक्ट करून घेऊ अशा प्रकारे। हा फोटो इथून सिलेक्ट केल्यानंतर आता तुम्हाला दुसऱ्या इथून फोटो अशा सिलेक्ट करायचे। इथून अशा सिलेक्ट करत जे पण फोटो असतील तुमचे इथून सिलेक्ट करायचे। इथे आपल्याला आहे ना जेवढे पण फोटो आहेत तिथून ॲड करायचे आणि इथून तुम्हाला आता एक इथून वेगळे फोटो इथून ॲड करायचे। म्हणजे जो आपला 55 फोटो आहे ना, 55 पासून इथे तुम्ही बघू शकाल की 67 इथून हे जे फोटो आहेत ते आपल्याला एकच इथून फोटो ॲड करायचे 55 ते 67, ठीक आहे। तर इथून तुम्ही हे लक्षात ठेवा। त्याच्यानंतर जे पण फोटो असतील इथून आपण सिलेक्ट करून घेऊया आणि पुन्हा सांगेल तुम्हाला की एकच फोटो तुम्ही कसा ॲड करू शकता, म्हणजे 55 ते 67 आहे ते त्या जागेला। तर इथं आपण पहिल्यांदा फोटो सिलेक्ट करूया, त्याच्यानंतर पुढची प्रोसेस बघूया। इथून हे सर्व पहिल्यांदा सिलेक्ट केल्यानंतर इथून तुम्हाला नेक्स्ट ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं आहे। त्याच्यानंतर इथून तुम्ही प्ले करून पाहू शकता की तुमचा व्हिडिओ इथून कसा झालेला अशा प्रकारे। तर इथून आपला हा जो व्हिडिओ इथून परफेक्ट झालेला आहे। त्याच्यानंतर जर तुम्हाला इथून फोटो कोणते बदलायचे असेल तर सिम्पली त्या फोटोवरती क्लिक करायचं आहे। रिप्लेसचं ऑप्शन मिळून जाईल त्यावरती क्लिक करून जो पण तुमचे ते फोटोज इथून सिलेक्ट करून घेऊ शकता अशा प्रकारे। तर इथं आपण हा फोटो आहे तो चेंज करूया, इथे हा फोटो इथून टाकूया तर अशा प्रकारे, ठीक आहे। तर इथून आता आपल्याला काय करायचं, 55 जो फोटो आपला तिथे यायचा अशा प्रकारे। कुठे गेला, ओके हां इथे 55 हा फोटो तिथे आल्यानंतर रिप्लेसवरती क्लिक करायचं। त्या फोटोवरती क्लिक करून तिथून इथून फोटो सिलेक्ट करूया। 57 नाही कितवा आहे आपला 55 56 आहे त्यावरती क्लिक करायचं। रिप्लेसवरती क्लिक करून जो फोटो इथून सिलेक्ट करूया त्याच्यानंतर त्याच्या पुढचा फोटो पुन्हा रिप्लेस करूया अशा प्रकारे। तर इथे तुम्ही बघू शकाल की आपले फोटो आहेत तिथून एकसारखे ॲड होत जातात, म्हणजे 55 पासून ओके अशा प्रकारे। तर हेच तुम्हाला करत करत कुठपर्यंत यायचं आहे, 67 आपला हा जो फोटो आहे तिथपर्यंत अशा प्रकारे, ठीक आहे। तर इथून तुम्ही अशा प्रकारे डबल फोटो इथून तुमचे ॲड करू शकता आणि इथून जर तुम्हाला कोणता फोटो इथून नीट नसेल बसला किंवा वेगळा चेंज करायचा असेल अशा प्रकारे तर ते तुम्ही इथून चेंज करू शकता अशा प्रकारे, जो पण तुम्हाला इथून फोटो पाहिजे तो अशा प्रकारे, ठीक आहे। तर इथून हे सर्व झाल्यानंतर इथून हा आपला जो व्हिडिओ आहे ते क्रिएट होऊन जाईल। तर हा व्हिडिओ आता क्रिएट केला आहे आपण, तो सेव्ह करण्यासाठी वरती जो एक्सपोर्टचा ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं आहे। जे पण क्वालिटी असेल इथून सिलेक्ट करायची आणि इथून हा व्हिडिओ एक्सपोर्ट करून द्यायचा। त्याच्यानंतर इथून तुमचा व्हिडिओ एक्सपोर्ट होऊन जाईल।